Hello student, today we learn 12th biology chapter number 8 respiration and circulation. In that topic internal respiration, transport of carbon dioxide. In previous lecture we learned internal respiration, the first part transport of oxygen, in that Bohr effect, Haldane effect. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटत आहेत याबद्दल कमेंट करा. सो लेट्स स्टार्ट आवर टुडे सेशन, ट्रान्सपोर्ट ऑफ कार्बन डायऑक्साइड. ट्रान्सपोर्ट ऑफ कार्बन डायऑक्साइड, याच्या आधी आपण काय पाहिलेलं आहे? ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन पाहिलेलं आहे. The transport of oxygen by plasma 3% and the transport of oxygen by RBC 97%. Today we learn transport of carbon dioxide. Transport of carbon dioxide is easily soluble in water and transported by RBC and plasma in 3 different forms. म्हणजेच कार्बन डायऑक्साइड हा इझिली वॉटरमध्ये सोल्युबल होतो आणि तो वॉटरमध्ये सोल्युबल होऊन बाय आरबीसी आणि प्लाझ्मा मार्फत 3 डिफरंट प्रकारे ट्रान्सफर होतो. त्याच्यातला फर्स्ट टाइप आहे ए, बाय प्लाझ्मा इन सोल्युशन फॉर्म. बाय प्लाझ्मा इन सोल्युशन फॉर्म 7% ऑफ द कार्बन डायऑक्साइड आर ट्रान्सपोर्टेड. बाय प्लाझ्मा इन सोल्युशन फॉर्म म्हणजे काय? तर कार्बन डायऑक्साइड हा वॉटरमध्ये डिझॉल्व होऊन प्लाझ्मा थ्रू ट्रान्सफर होतो आणि टोटल कार्बन डायऑक्साइडच्या किती पर्सेंट तो ट्रान्सफर होतो बाय प्लाझ्मा मार्फत? 7%. ओनली 7% ऑफ द कार्बन डायऑक्साइड इज ट्रान्सपोर्टेड इन डिझॉल्व फॉर्म ॲज अ कार्बोनिक ॲसिड. म्हणजेच कार्बन डायऑक्साइड हा वॉटरमध्ये डिझॉल्व होतो, वॉटर बरोबर कंबाईन होतो आणि त्याचं रूपांतर काय होतं? तर कार्बोनिक ॲसिडमध्ये त्याचं रूपांतर होतं. अँड विच कॅन ब्रेक डाऊन इन टू कार्बन डायऑक्साइड अँड H2O. आणि पुन्हा तो कार्बन डायऑक्साइड हा जो आहे तो कार्बन डायऑक्साइड आणि H2O मध्ये ब्रेकडाऊन होतो. म्हणजेच ही वाईस वर्सा रिॲक्शन आहे. म्हणजे कार्बन डायऑक्साइड प्लस H2O इट इज कन्वर्टेड इन टू कार्बोनिक ॲसिड अँड अगेन कार्बोनिक ॲसिड इज ब्रेकडाऊन इन टू कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर मॉलिक्यूल. म्हणजेच प्लाझ्मामधून 7% कार्बन डायऑक्साइड हा ट्रान्सपोर्ट होतो वॉटरमध्ये डिझॉल्व होऊन कार्बोनिक ॲसिडच्या स्वरूपामध्ये. सेकंड, बाय कार्बोनेट आयन 70%. म्हणजे 70% ऑफ कार्बन डायऑक्साइड आर ट्रान्सपोर्टेड इन द फॉर्म ऑफ बाय कार्बोनेट आयन. Nearly 70% of carbon dioxide released by tissue cell and diffuses into plasma and then into RBCs. म्हणजेच 70% हा कार्बन डायऑक्साइड जो आहे जो टिश्यू मधून रिलीज होतो. म्हणजे टिश्यू मध्ये आपण बघितलं तर कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण हे जास्त असतं, कारण टिश्यूचं जे मेटाबॉलिझम चालतं त्याच्यातून कार्बन डायऑक्साइड तयार होतो. टिश्यू ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साइड तयार करतो. म्हणजे टिश्यू मध्ये कार्बन डायऑक्साइडचं पार्शियल प्रेशर हे जास्त असतं आणि हा कार्बन डायऑक्साइड ज्यावेळेस टिश्यू मधून रिलीज होतो तो टिश्यू मधून रिलीज होऊन तो प्लाझ्मा मध्ये जातो. प्लाझ्मा मधून देन इट गोज इनटू आरबीसीज आणि आरबीसी मध्ये हा जो कार्बन डायऑक्साइड आहे गेल्यानंतर काय होतं? इन आरबीसी कार्बन डायऑक्साइड कंबाइन्स विथ वॉटर in the presence of zinc containing enzyme. That enzyme are called as carbonic anhydrase to form carbonic acid. म्हणजेच आरबीसी मध्ये जो कार्बन डायऑक्साइड जातो टिश्यू मधून प्लाझ्मा मध्ये, प्लाझ्मा मधून देन आरबीसी, 70% हा जो कार्बन डायऑक्साइड जो आहे तो आरबीसी मध्ये गेल्यानंतर वॉटर बरोबर कंबाईन होतो इन द प्रेझेन्स ऑफ एन्झाईम. दॅट एन्झाईम आर कॉल्ड ॲज कार्बोनिक अनहायड्रेज. आणि ह्या एन्झाईमची काय आहे की ह्या एन्झाईम मध्ये काय जास्त असतं? झिंक प्रेझेंट असतं. अँड दॅट कार्बोनिक अनहायड्रेट एन्झाईम इज फाउंड इन द आरबीसीज नॉट इन द प्लाझ्मा. म्हणजे कार्बोनिक अनहायड्रेट जे एन्झाईम आहे हे फक्त कुठं सापडतं? तर आरबीसी मध्ये सापडतं, प्लाझ्मा मध्ये नाही. आणि त्यामुळं काय होतंय? आरबीसी मध्ये द रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ कार्बोनिक ॲसिड इनसाइड द आरबीसी. म्हणजेच कार्बन डायऑक्साइड प्लस वॉटर आणि वॉटर मधून जो कार्बोनिक ॲसिड फॉर्मेशन होत आहे त्याचा जो रेट आहे
तो आरबीसी मध्ये जास्त असतो. कशामुळे? बिकॉज ऑफ द एन्झाईम, दॅट एन्झाईम इज कार्बोनिक अनहायड्रेज. म्हणजेच आरबीसी मध्ये कार्बन डायऑक्साईड गेल्यानंतर तो वॉटर बरोबर कंबाईन होतो आणि त्याचं रूपांतर कार्बोनिक ऍसिड मध्ये होतं. आणि ही रिॲक्शन जी आहे ती फास्ट होते ॲज कम्पॅरेटिव्ह इन द प्लाझ्मा. प्लाझ्मामध्ये पण 7% कार्बन डायऑक्साईड गेल्यानंतर तो वॉटर बरोबर कंबाईन होतो आणि त्याचं रूपांतर कार्बोनिक ऍसिड मध्ये होतं. परंतु ॲज कम्पेअर दिस रिॲक्शन इन द प्लाझ्मा, द रिॲक्शन इज फास्टर इन द आरबीसीज बिकॉज ऑफ द एन्झाईम. दॅट एन्झाईम आर कॉल्ड as carbonic anhydrates. Then carbonic acid is being unstable, almost immediately dissociate into HCO3 minus. म्हणजेच त्याचं बायकार्बोनेट मध्ये लगोलग डिसोसिएशन होतं आणि H+ आयन्स मध्ये इन द प्रेझेन्स ऑफ एन्झाईम कार्बोनिक अनहायड्रेट्स, लीडिंग टू अ लार्ज अक्युमुलेशन ऑफ HCO3 minus इनसाइड द आरबीसीज. म्हणजेच आरबीसी मध्येच ही रिॲक्शन होते. आरबीसी मध्ये कार्बन डायऑक्साईड आल्यानंतर पहिल्यांदा तो वॉटर बरोबर कंबाईन होतो, त्याचं कार्बोनिक ऍसिड मध्ये रूपांतर होतं. परंतु हे कार्बोनिक ऍसिड जे आहे ते अनस्टेबल असतं, ते लगेच काय होते, डिसोशिएट होतं किंवा ब्रेकडाऊन होतं. आणि त्याचं रूपांतर ब्रेकडाऊन कशामध्ये होतंय, तर बायकार्बोनेट मध्ये होतंय. बायकार्बोनेट प्लस हायड्रोजन आयन मध्ये त्याचं डिसोशिएशन होतं किंवा ब्रेकडाऊन होतं. आणि कुठल्या एन्झाईमच्या बरोबर, दॅट एन्झाईम कॉल्ड ॲज कार्बोनिक अनहायड्रेट. म्हणजे इन द प्रेझेन्स ऑफ एन्झाईम कार्बोनिक अनहायड्रेट. म्हणजे बघा आरबीसी मध्ये काय होतं, कार्बन डायऑक्साईड हा टिश्यू मधून रिलीज होतो, प्लाझ्मा मधून तो आरबीसी मध्ये एंटर करतो. आरबीसी मध्ये आल्यानंतर तो वॉटर बरोबर कंबाईन होतो, CO2 + H2O. अँड इन द प्रेझेन्स ऑफ कार्बोनिक अनहायड्रेट एन्झाईम इट इज कन्व्हर्टेड इनटू कार्बोनिक ऍसिड, दॅट इज H2CO3. And then H2CO3 is unstable component and it immediately dissociate in the form of HCO3 minus, that is bicarbonate and hydrogen. याच्यामध्ये तो काय होतो, डिसोशिएट होतो इन द प्रेझेन्स ऑफ एन्झाईम कार्बोनिक अनहायड्रेज. तुम्ही रिॲक्शन व्यवस्थित बघून घ्या. CO2 + H2O in the presence of enzyme carbonic anhydrase Ca, it is converted into H2CO3 carbonic acid and it is converted into H+ HCO3 minus, that is H+ hydrogen ions plus bicarbonate form मध्ये in the presence of enzyme carbonic anhydrates. तुम्ही बघू शकता डायग्राम मध्ये, या डायग्रामचं नाव आहे ऑक्सिजन रिलीज अँड कार्बन डायऑक्साईड पिकअप ॲट द टिश्यू. आणि कार्बन डायऑक्साईड हा जो टिश्यू मधून रिलीज होतोय तो 3 प्रकारे पिकअप केला जातो. पहिला जो प्रकार आहे तो इन द प्लाझ्मा, बाय द प्लाझ्मा इन द सोल्युशन फॉर्म पिकअप केला जातो. कार्बन डायऑक्साईड हा टिश्यू मधून रिलीज होतोय, टिश्यू मधून तो इंटरस्टिटियल फ्लुइड मध्ये, म्हणजे टिश्यू आणि ब्लड याच्यामध्ये जे फ्लुइड प्रेझेंट असतं त्याच्यामध्ये जातो, तिथून पुन्हा तो ब्लड मध्ये जातो, ब्लड मधल्या तो प्लाझ्मा मध्ये जातोय, प्लाझ्मा मध्ये तो कार्बन डायऑक्साईड प्लाझ्मा मध्ये जाऊन वॉटर बरोबर कंबाईन होतोय आणि त्याचं कार्बोनिक ऍसिड मध्ये म्हणजेच H2CO3 मध्ये रूपांतर होते, दिसतंय आपल्याला समोर. पण ही रिॲक्शन स्लो आहे. स्लो का आहे, कारण प्लाझ्मा मध्ये कार्बोनिक अनहायड्रेज हे एन्झाईम प्रेझेंट नसतं आणि ह्या कार्बोनिक ऍसिड नंतर तो डिसोशिएट होतो. त्याच्यानंतर कार्बन डायऑक्साईड जो आहे तो हा टिश्यू मधून इंटरस्टिटियल फ्लुइड मध्ये जातोय, इंटरस्टिटियल फ्लुइड मधून तो ब्लड मध्ये जातोय, ब्लड मधल्या तो आरबीसी मध्ये जातोय, आरबीसी मध्ये जाऊन तो वॉटर बरोबर कंबाईन होतोय, CO2 + H2O कंबाईन्स होऊन तो कार्बोनिक ऍसिड मध्ये त्याचं रूपांतर होतं. ही रिॲक्शन फास्ट आहे कारण इन द प्रेझेन्स ऑफ एन्झाईम कार्बोनिक अनहायड्रेज. आणि त्याच्यानंतर हे डिसोशिएट होतं इमिजिएटली. हा कार्बोनिक ऍसिड हा अनस्टेबल कंपाऊंड आहे, इमिजिएटली डिसोशिएट होते आणि त्याचं रूपांतर HCO3 म्हणजे बायकार्बोनेट प्लस H+ आयन्स मध्ये त्याचं रूपांतर होते. बायकार्बोनेट अक्युमुलेट इनसाइड द आरबीसीज. म्हणजे या रिॲक्शन मध्ये जे बायकार्बोनेट तयार झालेले आहेत ते आरबीसी मध्ये अक्युमुलेट होतात, म्हणजे गोळा होतात. आणि देन दिस बायकार्बोनेट मूव्स आउट ऑफ द आरबीसी. आणि हे जे बायकार्बोनेट आहेत HCO3 मायनस जे आहे ते आरबीसी मधून मूव्स होतात, ते बाहेरच्या प्लाझ्मा मध्ये जातात. अँड दिस ब्रिंग्स अबाउट द इनबॅलन्स ऑफ चार्ज इनसाइड अँड आउटसाइड द आरबीसीज. आणि ह्यामुळं काय होते, तर जे बायकार्बोनेट आरबीसीच्या बाहेर गेलेले आहेत त्याच्यामुळे जे मायनस आयन्स होते आरबीसी मध्ये ते आरबीसीच्या बाहेर जातात. आणि आता आरबीसी मध्ये कुठले आयन जास्त राहिलेले आहेत आपण बघता, रिॲक्शन मध्ये वर दिसले ती H+ आयन हे आता आरबीसी मध्ये राहिलेले आहेत. आणि त्यामुळे काय होते, आरबीसीच्या आत
H+ आयन आणि आरबीसीच्या बाहेर मायनस आयन बायकार्बोनेट आयन, त्यामुळे जे इनबॅलन्स आहे ते इनबॅलन्स होते. आणि टू मेंटेन दिस आयोनिक बॅलन्स, म्हणजे हे जे आयोनिक बॅलन्स आहे ते मेंटेन करण्यासाठी बिटवीन द आरबीसी अँड प्लाझ्मा, म्हणजे आरबीसी आणि प्लाझ्मामध्ये जे आयोनिक बॅलन्स आहे ते मेंटेन करण्यासाठी क्लोराईड आयन डिफ्यूज इनटू द आरबीसी, म्हणजे प्लाझ्मामधून क्लोराईड आयन हे काय होतात आरबीसी मध्ये जातात. आणि ह्या क्लोराईडच्या मुवमेंटला, म्हणजे मुवमेंट कशासाठी केलेली आहे, टू मेंटेन द आयोनिक बॅलन्स करण्यासाठी. दिस मुवमेंट ऑफ क्लोराईड आयन इज नोन ॲज क्लोराईड शिफ्ट ऑर हॅम्बर्गर्स फेनॉमिनॉन. आणि ह्याच फेनॉमिनॉनला किंवा ह्या प्रोसेसला क्लोराईड आयन हे प्लाझ्मामधून आरबीसी मध्ये जाण्याच्या प्रोसेसला क्लोराईड शिफ्ट किंवा हॅम्बर्गर फेनॉमिनॉन असं म्हणतात. HCO3- that is bicarbonate that comes into the plasma joins with sodium or potassium forming sodium bicarbonate or potassium bicarbonate to maintain the pH of the blood. म्हणजेच हा जो बायकार्बोनेट आहे जो की ॲक्युमुलेट झालेला आहे रेड ब्लड सेल्स मध्ये, ते नंतर कुठे येतात तर ते दॅट कम्स इनटू प्लाझ्मा, ते प्लाझ्मामध्ये येतात आणि प्लाझ्मामध्ये येऊन हा बायकार्बोनेट एकतर सोडियम बरोबर कंबाईन होतो किंवा पोटॅशियम बरोबर कंबाईन होतो. जर तो सोडियम बरोबर कंबाईन झाला तर सोडियम बायकार्बोनेट तयार होतं आणि पोटॅशियम बरोबर जर कंबाईन झाला तर पोटॅशियम बायकार्बोनेट तयार होतं. आणि हे सगळं कशासाठी, टू मेंटेन द पीएच ऑफ द ब्लड, म्हणजे त्यामुळं काय होतं तर ब्लडचं जे पीएच आहे ते मेंटेन राहतं. आणि आता जे रेड ब्लड सेल्समध्ये जे H+ आयन्स जे राहिलेले आहेत ते क्लोराईड बरोबर कंबाईन होतात आणि राहिलेले H+ आयन्स इज टेकन अप बाय प्रोटीन, म्हणजे त्यांना प्रोटीन कंबाईन करून घेते, म्हणजेच हिमोग्लोबिन कंबाईन करून घेते, दॅट इज Hb+H+. इट इज कन्व्हर्टेड इंटू और इट इज फॉर्म इंटू रिड्यूस्ड Hb, दॅट इज HHB. म्हणजेच देन दीज H+ आयन्स माइट बी एक्सपेक्टेड टू लोअर द ब्लड पीएच. म्हणजे जर H+ आयन जर असेच आरबीसी मध्ये राहिले तर त्याच्यामुळे काय होऊ शकतं तर ब्लडचा पीएच लो होऊ शकतो. बट दे आर बफर्ड बाय द हिमोग्लोबिन, म्हणजे त्यांना कोण घेते तर हिमोग्लोबिन त्यांना कंबाईन करून घेते बाय द फॉर्मेशन ऑफ डिऑक्सी हिमोग्लोबिन. म्हणजे त्याचं कशामध्ये रूपांतर होतंय तर डिऑक्सी हिमोग्लोबिन मध्ये त्याचं रूपांतर होतंय, म्हणजेच रिड्यूस्ड हिमोग्लोबिन मध्ये त्याचं रूपांतर होतंय. At the level of the lungs, in response to low partial pressure of carbon dioxide of the alveolar air, म्हणजे लंग्स मध्ये काय असतं किंवा ॲल्व्होलाई मध्ये काय असतं तर कार्बन डायऑक्साईडचं जे पार्शियल प्रेशर असतं ते लो असतं आणि त्यामुळं काय होतं हायड्रोजन आयन अँड द बायकार्बोनेट आयन्स, जे ब्लडमध्ये रेड ब्लड सेल्समध्ये जे हायड्रोजन आयन्स आहेत आणि बायकार्बोनेट आयन्स आहेत ते पुन्हा रिकंबाईन्स होतात. हायड्रोजन आयन्स अँड द बायकार्बोनेट आयन्स रिकंबाईन टू फॉर्म कार्बोनिक ॲसिड, त्यांचं नंतर कार्बोनिक ॲसिडमध्ये रूपांतर होतं अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ कार्बोनिक अनहायड्रेट्स. म्हणजे कशाच्या इन्फ्लुएन्समध्ये किंवा कशामुळे त्यांचं रूपांतर कार्बोनिक ॲसिडमध्ये होतं, कार्बोनिक अनहायड्रेट्स एन्झाईममुळं. आणि त्यामुळं काय तयार होतं किंवा काय मिळतं तर कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर. तुम्ही बघू शकता रिॲक्शन समोर दिसते, H+ आयन्स प्लस HCO3- म्हणजेच हायड्रोजन आयन्स प्लस बायकार्बोनेट आयन्स, इट इज कन्व्हर्टेड इंटू कार्बोनिक ॲसिड इन द प्रेझेन्स ऑफ एन्झाईम कार्बोनिक अनहायड्रेट्स अँड दीज कार्बोनिक ॲसिड अगेन कन्व्हर्टेड इंटू कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर इन द प्रेझेन्स ऑफ एन्झाईम कार्बोनिक अनहायड्रेट्स. म्हणजेच अशाच प्रकारे ॲल्व्होलायला किंवा लंग्सला कार्बन डायऑक्साईड मिळतो. म्हणजेच लंग्सला कशा प्रकारे कार्बन डायऑक्साईड मिळतो तर पहिला कार्बन डायऑक्साईड जे पार्शियल प्रेशर टिश्यूमध्ये जास्त असतं, टिश्यूमधून तो रिलीज होऊन तो ब्लडमध्ये येतो, रेड ब्लड सेलमध्ये येतो आणि तो कार्बन डायऑक्साईड तिथं वॉटर बरोबर कंबाईन होतो, त्याचं कार्बोनिक ॲसिडमध्ये रूपांतर होतं, कार्बोनिक ॲसिड पुन्हा डिसोशिएट होतो, त्याचं रूपांतर हायड्रोजन आयन आणि बायकार्बोनेट आयनमध्ये होतं आणि पुन्हा रेड ब्लड सेल्समध्ये याच बायकार्बोनेट आयन्स आणि हायड्रोजन आयनचं रिकंबाईन होतं. म्हणजे ही रिॲक्शन कशी आहे, व्हाईस वर्सा रिॲक्शन आहे. पुन्हा त्यांचं रूपांतर कार्बोनिक ॲसिडमध्ये होतं, कार्बोनिक ॲसिडचं रूपांतर कार्बन डायऑक्साईड आणि वॉटरमध्ये होतं, कार्बन डायऑक्साईड हा लंग्समध्ये रिलीज होतो. अँड द थर्ड बाय रेड ब्लड सेल्स, म्हणजे रिमेनिंग जो राहिलेला 23% कार्बन डायऑक्साईड आहे तो रेड ब्लड सेल थ्रूच रिलीज होतो. परंतु कसा 23% ऑफ कार्बन डायऑक्साईड बाइंड्स विथ
अमायनो ग्रुप ऑफ हिमोग्लोबिन, म्हणजे रेड ब्लड सेलमध्ये जे हिमोग्लोबिन प्रेझेंट असतं त्याच्या अमायनो ग्रुप बरोबर राहिलेला जो 23% कार्बन डायऑक्साईड आहे तो बाइंड होतो, लूजली बाउंड कंपाऊंड, अँड द फॉर्मेशन ऑफ कंपाऊंड इज कार्ब अमायनो हिमोग्लोबिन. म्हणजे कशाचं फॉर्मेशन होते तर कार्ब अमायनो हिमोग्लोबिन कंपाऊंडचं फॉर्मेशन होते. अँड दिस मोलिक्यूल दॅट इज कार्ब अमायनो हिमोग्लोबिन मोलिक्यूल रेडिली ब्रेकडाऊन इन द रिजन, म्हणजे हा कार्ब अमायनो हिमोग्लोबिन कुठं जाऊन पुन्हा ब्रेकडाऊन होतो जिथं पार्शल प्रेशर कार्बन डायऑक्साईडचं कमी होतं. वेअर द रिजन द पार्शल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साईड इज लो, म्हणजे कार्बन डायऑक्साईडचं पार्शल प्रेशर किंवा कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जिथं कमी असतं तिथं जाऊन हा कार्ब अमायनो हिमोग्लोबिन काय होते, ब्रेकडाऊन होतो अँड इज रिलीज द कार्बन डायऑक्साईड, आणि काय होते कार्बन डायऑक्साईड रिलीज करते. तुम्ही बघू शकता त्या ह्याच्यामध्ये रिॲक्शनमध्ये दिसत आहे Hb+CO2 इट इज कन्व्हर्टेड इनटू कार्ब अमायनो हिमोग्लोबिन दॅट इज HbCO2, म्हणजे त्याचं रूपांतर पुन्हा तोच HbCO2 पुन्हा डिसोशिएट होतोय, ब्रेकडाऊन होतो आणि त्याचं रूपांतर कार्बन डायऑक्साईड प्लस Hb मध्ये होते, म्हणजे ही व्हाईस वर्सा रिॲक्शन आहे. आणि हा कार्बन डायऑक्साईड कुठं रिलीज होतोय तर लंग्समध्ये किंवा ॲल्व्हिओलायमध्ये रिलीज होते. इथं तुम्ही डायग्राममध्ये बघू शकता जो कार्बन डायऑक्साईड टिश्यूमधून रिलीज झालेला आहे, जो रेड ब्लड सेलमध्ये आलेला आहे तो अमायनो ग्रुप ऑफ हिमोग्लोबिन पिकअप करतोय आणि त्याचं रूपांतर कशामध्ये होतंय तर कार्ब अमायनो हिमोग्लोबिनमध्ये होतंय, हे समोर दिसत आहे तुम्हाला. आणि नंतर हाच कार्ब अमायनो हिमोग्लोबिन काय होते, ब्रेकडाऊन होते. कुठं होते पण ते ॲट द ॲल्व्हिओलार लेवलमध्ये, आणि कार्बन डायऑक्साईड रिलीज होते. टेक्स्ट बुकमध्ये ही अशा प्रकारची डायग्राम दिलेली आहे. वरची जी आहे ती फिगर 8.8 ऑक्सिजन रिलीज अँड कार्बन डायऑक्साईड पिकअप ॲट द टिश्यू, आणि खालची जी दिलेली आहे ती फिगर नंबर 8.9 ऑक्सिजन पिकअप अँड कार्बन डायऑक्साईड रिलीज इन द लंग्स. डायग्राम बघून घ्या. सो स्टुडंट, आज आपण ट्रान्सपोर्ट ऑफ कार्बन डायऑक्साईड पाहिलं. त्याच्यामधलं बाय प्लाझ्मा इन द सोल्युशन फॉर्ममध्ये जे ट्रान्सपोर्टेशन होते कार्बन डायऑक्साईडचं ते 7% ट्रान्सपोर्टेशन होते प्लाझ्मा मार्फत, आणि राहिलेलं जे 93% आहे ते रेड ब्लड सेल मार्फत ट्रान्सपोर्ट होते, RBCs मार्फत ट्रान्सपोर्ट होते. त्या 93% मधलं बायकार्बोनेट आयन मार्फत जे ट्रान्सपोर्टेशन होते ते 70% 70% ट्रान्सपोर्टेशन होते, आणि त्याचबरोबर बाय रेड ब्लड सेल्स मार्फत 23% म्हणजेच कार्ब अमायनो हिमोग्लोबिन मार्फत ट्रान्सपोर्टेशन होते. म्हणजेच 23% ऑफ कार्बन डायऑक्साईड हा हिमोग्लोबिनला बाइंड होऊन त्याचं ट्रान्सपोर्टेशन होते. सो स्टुडंट, आय होप यू ऑल अंडरस्टँड दिस टॉपिक व्यवस्थित बघा, व्यवस्थित नोट्स काढा. थँक्यू.